वक्फ बोर्डाची लातूरच्या 100 शेतकऱ्यांना नोटीस गेल्याच्या प्रकरणी आपण आणखीन अपडेट घेऊया। वक्फ बोर्डाच्या नोटिशीवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता ट्विट केलेलं आहे। वक्फच्या मनमानी कारभारावरती चाप कसा बसवणार असा राज ठाकरेंचा सवाल आहे। केंद्राने वक्फ कायदा सुधारणा विधेयक मंजूर करून घ्यावं असं राज ठाकरेंनी स्पष्टपणे म्हटलंय। वक्फने जमिनी सरकारला परत करून राष्ट्रीयत्व दाखवून द्यावं अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे। राज ठाकरेंकडून विनोबांच्या भूदान चळवळीचाही यामध्ये दाखला देण्यात आलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्विटमध्ये काय म्हटलंय आपण पाहूया। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव गावातली बातमी धक्कादायक आहे। गावातील एकूण शेतजमिनीपैकी जवळपास 75% शेतजमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितलाय। सरकारने सांगितलं असलं की कुठल्याही शेतकऱ्यावरती अन्याय होऊ देणार नाही, तरी हे पुरेसं नाहीये। लातूर जिल्ह्यातल्या तळेगावच्या शेतजमिनींवरचा वक्फचा हा दावा धक्कादायक आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। वक्फने जवळपास 75% जमिनींवरती या गावामध्ये आपला हक्क सांगितलेला आहे। त्यामुळे 103 शेतकऱ्यांचं जगणं धोक्यात आहे आणि याच संदर्भात राज ठाकरे यांनी वक्फ बोर्डाला आणि पर्यायाने केंद्र सरकारला सुद्धा काही बोल सुनावलेले आहेत। राज्य सरकार काही म्हणत असलं तरी आम्ही शेतकऱ्यांवरती अन्याय होऊ देणार नाही। वक्फ बोर्ड मनमानीपणे लोकांवरती दहशत बसवतंय, त्याला चाप लावा। मुस्लिम धार्जिण्या विरोधी पक्षांनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केला। वक्फ सुधारणा विधेयकातील तरतुदींना विरोध करण्यासारखं काही नाहीये। केंद्र सरकारनं वक्फ सुधारणा विधेयक याच अधिवेशनात मंजूर करून घ्यावं अशा पद्धतीची मागणीही त्यांनी केली आहे। तळेगावच्या शेतजमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत, हे राज्य सरकारनं पाहावं असंही त्यांनी म्हटलंय। विनोबांच्या भूदान चळवळीत अनेक हिंदूंनी जमिनी सरकारला दान दिल्या होत्या। वक्फ बोर्डांनीही स्वतःच्या ताब्यातल्या जमिनी सरकारला परत कराव्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।